नमस्कार, आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज. मित्रांनो, नवनियुक्त पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी अमरावती पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारताच काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. सर्वप्रथम त्यांनी पोलीस आयुक्तालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण विनंती केल्या. हे करीत असताना अवैध धंद्याविरोधात कारवाईचा सपाटाही त्यांनी लावलेला आहे. गावठी दारू विक्री, अवैध दारू विक्री, बगली मटका, गुटखा विक्रेत्या विरोधात कारवाया सुरू केल्या आहेत. पोलीस आयुक्ताच्या कारवाईचा आवाका पाहता पोलीस अधिकारीही सतर्क झालेले आहेत. त्यांनीही आपापल्या स्तरावर कारवाईला सुरुवात केली आहे. आता पोलीस अधिकाऱ्यांनी आपली हद्द सोडून कारवाईलाही मित्रांनो शहरात सुरू केलेले आहे. राजापेठ पोलिसांनी माढा कॉलनीतून एका आरोपीला अटक केली. नागपुरातील सोने चोरी प्रकरणातील आरोपी माढा कॉलनी येथे राहत असल्याची माहिती मिळाल्याने राजापेठ पोलिसांनी त्याला अटक करून नागपूर पोलिसांच्या स्वाधीन केली. मग प्रश्न पडतो की गुटखा विक्री आता सुरू झाली का? गावठी दारू विक्री कधीपासून सुरू होती का आता सुरू झाली? वर्ली मटका पहिले सुरू नव्हता का आता सुरू झाला? नवनियुक्त पोलीस आयुक्तांना सलामी देण्यासाठी व हुजुरेगिरी करण्यासाठी या कारवाया तर सुरू आहेत का, असेही प्रश्न नागरिकांच्या मनात येत आहे. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी अत्यंत प्रामाणिकपणे कारवायाला सुरुवात केली आहे, परंतु स्थानिक पोलिसांच्या कारवाया या नियोजनबद्ध दिसत आहे. नये साहेब आलेले आहेत, त्यांना केस पाहिजे अशा पद्धतीच्या या कारवाया मॅनेज दिसत आहेत. केवळ आपल्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी या कारवाया केल्या जात असेल तर आपल्या कर्तव्यात आपण कसूर करीत आहोत. कारवाया नियमितपणे झाल्या पाहिजे, अवैध धंदे रोखले पाहिजे, आपली ही जबाबदारी आहे. त्यासाठी आपली नियुक्ती करण्यात आलेली आहे. पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी ओळखली पाहिजे. कर्तव्य सांभाळतानाच काही गोष्टी दुर्लक्षितही कराव्या लागतात, पण सरसकट विषय दुर्लक्षित केल्यास त्याचा परिणाम समाजावर होतो. पोलीस आयुक्तांनी सुरू केलेली धडाकेबाज कारवाई आणखी काही दिवस तरी आता सुरू ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती होण्यास वेळ लागणार नाही. तेव्हा मित्रांनो, आपल्याला या संपूर्ण प्रकरणात काय वाटतं की आता जे कारवाया अमरावती शहरात पोलीस आयुक्ताच्या नेतृत्वात सुरू आहे या नियोजनबद्ध आहे का काय आहे का अशाच प्रकारे कारवाया सुरू पुढेही राहणार आहे का मागच्या वर्षीसारख्याही कारवाया होणार आणि वर्षभर कारवाया होणार नाही? हे आपल्याला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत. तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज.